महानगरपालिका सार्वजनिक आरोग्य विभागाअंतर्गत शहरात पाणी तपासणी मोहिमेला सुरुवात करण्यात आली आहे। मनपा आयुक्त सचिन कलंत्रे, मनपा आरोग्य अधिकारी डॉक्टर विशाल काळे यांच्या आदेशाने कर्मचाऱ्यांनी या मोहिमेला सुरुवात केली आहे। महानगरपालिका अंतर्गत येत असलेले सर्व हॉटेल, खानावळ, रक्तपेढी, पाणी कॅन, आईस फॅक्टरी, चहाचे दुकान, बार, रेस्टॉरंट, धाबे या ठिकाणी स्वच्छ पाण्याचा वापर करण्याचे आवाहन सुद्धा यावेळी करण्यात येत आहे। महानगरपालिका अंतर्गत येत असलेले सर्व हॉटेल्स, खानावळ, रक्तपेढी, पाणी कॅन, आईस फॅक्टरी, चहाची दुकाने, बार, रेस्टॉरंट, धाबे व इतर ठिकाणच्या आस्थापना, दुकाने ज्या ठिकाणी साथरोग पसरण्याची शक्यता असते त्या ठिकाणची सूक्ष्मजीव पाणी तपासणी विशेष मोहीम मनपा आयुक्त सचिन कलंत्रे व वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर विशाल काळे यांच्या आदेशाने या मोहिमेला सुरुवात करण्यात आली। यात साथरोग नियंत्रण अधिकारी डॉक्टर रुपेश खडसे यांच्यासह कर्मचाऱ्यांनी मोहीम सुरुवात केली आहे। शहरात ज्या ज्या आस्थापना यांना बाजार परवाना अंतर्गत येणाऱ्या सार्वजनिक ठिकाणी पाण्याचा वापर होत असेल त्या ठिकाणचे पाणी हे दूषित नसले पाहिजे, नागरिकांना शुद्ध पाणी पिण्यास मिळाले पाहिजे व तिथे काम करणारे व्यक्ती, कामगार हे निरोगी असायला पाहिजे। त्या ठिकाणी नुकताच प्रशासक यांनी प्रशासकीय ठराव घेऊन आरोग्य तपासणी, आरोग्य विषयक ना हरकत प्रमाणपत्र देण्यात यावे। यासाठी सर्व हॉटेल्स, बार, खानावळ, रक्तपेढी, पाणी कॅन, चायनीज सेंटर, पंचक्रम व इतर आस्थापना यांची वापरण्यात येणाऱ्या पाण्याची तपासणी करण्यात यावी असे आदेश देण्यात आले आहेत। सर्व आस्थापना, दुकाने यांनी सार्वजनिक आरोग्य विभाग महानगरपालिकेतून पाणी तपासणी करून घ्यावी। आरोग्य विभागातील साथरोग कक्षी संपर्क साधावा अशी माहिती आरोग्य अधिकारी डॉक्टर विशाल काळे यांनी दिली आहे। अमरावती भातकुली मार्गावर रेल्वे मार्गाचे बांधकाम सुरू असल्याने वाहनांना दुसरा पर्यायी मार्ग देण्यात आला। मात्र याच पर्यायी मार्गावर अनेक कंटेनर जात असल्याने येथील नागरिक चांगलेच त्रस्त झाले आहेत। अखेर प्रशासनाला जागे करण्याकरिता रहिवाशांनी चक्क रस्त्यावर उतरूनच चक्का जाम आंदोलन केले। या दरम्यान वाहतूक अनेक तासापर्यंत ठप्प झाली होती। अमरावती भातकुली महामार्गावर रेल्वे रुळाचे काम सुरू असल्याने गेल्या अनेक दिवसांपासून पठाण चौक ते भातकुलीकडे जाणारा मार्ग बंद करण्यात आला आहे। त्यामुळे महानगरपालिकेच्या कचऱ्याचे कंटेनर नेण्याचा रस्ता सुद्धा बंद झालेला आहे। अशात महानगरपालिकेकडनं वाहनांना ये-जा करण्यासाठी पर्यायी रस्ता दिलाय। याच पर्यायी मार्गावर अनेक वाहनांसह अनेक कचरा कंटेनरची वाहतूक होत आहे। अशात मात्र दिवसभर या रस्त्याने महानगरपालिकेच्या कंटेनरची मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू असल्याने स्थानिक नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे। याच महानगरपालिकेच्या कंटेनरच्या वाहनांनी रस्त्यांची दुरावस्था झाल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे। अनेकदा अधिकाऱ्यांना माहिती देऊन सुद्धा यावर कुठल्याच प्रकारची कारवाई करण्यात आली नसल्याने अखेर येथील रहिवासी रस्त्यावर उतरलेत। शुक्रवार 13 डिसेंबर रोजी स्थानिक नागरिकांनी चक्क रस्ता रोको आंदोलन केलेत। यावेळी अनेक महानगरपालिकेच्या कचऱ्याचे कंटेनर सुद्धा रोखण्यात आले। जोपर्यंत पर्यायी रस्ता मिळणार नाही तोपर्यंत गाड्या जाऊ देणार नाही असा पवित्रा सुद्धा स्थानिक नागरिकांनी घेतला आहे। या ठिकाणी कंपोस्ट डेपो रोडने जाणारे जे वाहनं आहेत त्यामुळे अत्यंत धूळ आमच्या घरामध्ये जाते। शेतकऱ्यांचं नुकसान होत आहे, कापूस काळा होत आहे, कोबी काळी होत आहे, पालक काळी होत आहे। घरामध्ये भांडी कुंडी जी काय आहे सर्व धुळीनं मिश्रित होत आहे, सर्वांना अस्थमाचा रोग होत आहे। या रोडने अत्यंत यांनी जे रेल्वे फाटक बंद केला आहे, रेल्वे फाटक बंद करण्याच्या अगोदर त्यांनी डायव्हर्शन म्हणून दुसरा रोड काढायला पाहिजे होता। आम्ही वारंवार त्याला सांगून सुद्धा मनपा प्रशासन ऐकायला तयार नाही आहे। त्यांचे जे घाणीचे हे कंटेनर आहे अत्यंत स्पीडनं चालतात, त्यामध्ये असणारं जे अलास आहे, जे मांस आहे ते सुद्धा रस्त्यावर पडत्याने अत्यंत घाण अशी वातावरण या ठिकाणी तयार झालेलं आहे। सांगून आम्ही कंटाळलो। शेवटी या ठिकाणी आम्ही चक्काजाम आंदोलन केलं। जाधव साहेब आले होते, म्हणे इथून जाऊ द्या, तिकडून जाऊ द्या। मला जाऊ द्या, परंतु जेव्हा आपण रोड करतो त्यावेळेस आपण बाजूला रोड काढत असतो, तुम्ही डायव्हर्शन केलं नाही आणि गरीब जनता या ठिकाणी राहते आणि प्रत्येकाला त्रास आहे। या त्रासापासून मुक्ती मिळण्यासाठी हा रोड आम्हाला बंद पाहिजे। जर तुम्हाला हे चालू करायचं असेल तर हा रोड कंपोस्ट डेपोपर्यंत चांगला करा, त्यानंतरच हा रस्ता सुरू होईल। अन्यथा आम्ही या ठिकाणी कंपोस्ट डेपोचे कुठलेही कंटेनर जाऊ देणार नाही। ही आमची सर्व नागरिकांची मागणी आहे। आम्ही सर्वसामान्य जनता या ठिकाणी आहे। श्री संत अच्युत महाराज यांच्या जन्मशताब्दी निमित्त 8 डिसेंबरच्या रोजी
गुरुकुंज आश्रम येथून भव्य कलश पदयात्रा काढण्यात आली. पदयात्रेत ढोल ताशे टाळ मृदंग सह ठिकठिकाणी पुष्पवृष्टीने भक्तिमय वातावरण निर्माण झाले. मंदिर परिसरात हेलिकॉप्टरच्या सहाय्याने ठिकठिकाणी पुष्पवृष्टी करण्यात आली. हा सोहळा नयनरम्य सोहळा पाहण्याकरिता शेकडो भाविकांनी यावेळी मंदिर परिसरात मोठी गर्दी केली होती. श्री क्षेत्र शेंदुर्जना बाजार येथील गुरुमाऊली श्री संत अच्युत महाराज यांच्या जन्मशताब्दी निमित्त 8 डिसेंबर रोजी गुरुकुंज आश्रम येथून काढण्यात आलेल्या कलश पदयात्रेने पंचक्रोशी अक्षरशः भक्ती रसाने निनादून गेली होती. गुरुमाऊली राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या गुरुकुंज आश्रम येथील महासमाधीचे पूजन करून तेथून पायदळ कलश यात्रा तिवसा शहर व नंतर पुण्यभूमी शेंदुर्जना बाजार पर्यंत काढण्यात आली. तेव्हापर्यंत ढोल ताशे टाळ मृदुंग ठिकठिकाणी पुष्प वर्षावाने भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. मंदिर परिसरात हेलिकॉप्टरच्या सहाय्याने ठिकठिकाणी पुष्पवृष्टी सुद्धा करण्यात आली. हा नयनरम्य सोहळा पाहण्याकरिता शेकडो भाविकांनी यावेळी मंदिर परिसरात मोठी गर्दी केली होती. आपण सध्या श्री संत अच्युत महाराज यांच्या नगरीमध्ये शेंदुर्जना बाजार नगरीमध्ये या ठिकाणी आलो आहोत. ज्या ठिकाणी श्री संत अच्युत महाराज यांचा जन्मशताब्दी महोत्सवाचा कार्यक्रम पार पडतो आहे. भाविकांसाठी बसण्यासाठी जवळपास 1500 लोक बसतील असा सभामंडप या ठिकाणी सध्या करण्यात आलेला आहे. याची पूर्वतयारी देखील अच्युत महाराज संस्थान आयोजन समितीनं केलेली आहे. आपण मंदिराच्या मागे जर बघितलं तर आकर्षक विद्युत रोषणाई संत अच्युत महाराज यांच्या मंदिरस्थळी केलेली आहे. त्यानंतर रविवारी या सर्व कार्यक्रमाचा समारोप पार पडेल. ज्या समारोपीय कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस असतील, केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी असतील, हे स्वतः उपस्थित राहणार आहे. त्याचप्रमाणे या संत नगरी असलेल्या शेंदुर्जना बाजार परिसराला त्या दिवशी यात्रेचं स्वरूप प्राप्त होत असतं. या सर्व विषयाचं आयोजन अत्यंत दिमागदार पद्धतीनं डॉक्टर अनिल सावरकर व श्री संत अच्युत महाराज संस्थान यांनी केलेलं आहे.
8 डिसेंबर रोजी श्री संत अच्युत महाराज यांच्या जन्मशताब्दी समारोपीय महोत्सव व दत्त जयंती महोत्सवाचा कार्यक्रम महाराजांची पुण्यभूमी असलेल्या शेंदूरजना बाजार येथे संपन्न होत असून त्यानिमित्त येणाऱ्या रविवारी या समारोपीय कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी उपस्थित राहणार अशी माहिती श्री संत अच्युत महाराज संस्था यांच्याकडून देण्यात आली आहे. बाबांची यक्षणी सुद्धा इथेच झाली, बाबांचा अमृत महोत्सव सुद्धा इथेच झाला आणि त्यांचा कार्यक्रम सुद्धा इथेच झाला. आता हा समारोपीय कार्यक्रम आहे दत्त दत्त जयंतीमध्ये जन्मशताब्दीचा आम्ही सोहळा संपन्न करत आहोत. हे इकडे 24 वर्षांनी महाराजांचं जन्मशताब्दी वर्ष, त्याची सुरुवात त्याला सगळ्यांना वेध लागलं होतं. आता खरं म्हणजे हा जवळपास लाखो लोकांचा समुदायाचा कार्यक्रम संपन्न करायचा आहे. ते न भूत अभिषेक जर करायचं असेल तुमचे गायबून बाहेर गावून जी काही मंडळी बोलावली आहे त्यांचा खर्चाचा अंदाज जर बघितला तर जवळपास म्हणजे अर्धा ते करोड ते 1 करोड पर्यंत खर्चाचं बजेट आहे. आणि एवढ्या त्या छोट्या गावात हा कसं शक्य आहे? तो महाराजांचा जो भक्तवर्ग आहे. बडनेरा शहरातील साईबाबा विश्वस्त मंडळाच्या वतीने बडनेरा ते शिर्डी श्री साई ध्वज मानाची पालखी काढण्यात आली आहे. श्री साईबाबा मंदिर विश्वस्त मंडळ शिर्डी, साईबाबा मंदिर, रेल्वे क्रॉसिंग जुनी वस्ती बडनेरा, किरण नगर येथील साई सेवक मित्र मंडळ, राजापेठ येथील ओम साई मित्र मंडळ आदींनी या पदयात्रेत सहभाग घेतला. पदयात्रेत सहभागी झालेल्या यात्रेकरूकरिता चहा नाश्त्याची सुद्धा व्यवस्था करण्यात आली. बडनेरा जुनी वस्ती परिसरातील रेल्वे गेट जवळील साईबाबा मंदिर विश्वस्त मंडळाच्या वतीने सालाबाद प्रमाणे यंदाही बडनेरा ते शिर्डी श्री साई ध्वज मानाची पालखी या पदयात्रेचे आयोजन करण्यात आले. 12 डिसेंबरला निघालेली ही पदयात्रा 29 डिसेंबरला श्री क्षेत्र शिर्डी येथे समारोप करण्यात येणार आहे. बडनेरा जुनी वस्ती परिसरातील साईबाबा मंदिर विश्वस्त मंडळाच्या माध्यमातून श्री साईबाबा मंदिर विश्वस्त मंडळ शिर्डी, साईबाबा मंदिर रेल्वे क्रॉसिंग जुनी वस्ती बडनेरा, साई सेवक मित्र मंडळ किरण नगर अमरावती, ओम साई मित्र मंडळ तारामाता चौक राजापेठ अमरावती व समस्त साई भक्तांच्या संयोगाने 12 डिसेंबर ते 29 डिसेंबर दरम्यान बडनेरा ते श्री क्षेत्र शिर्डी येथे साई ध्वज मानाची पालखी या पदयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. हे पालखी जी आहे साईध्वज पालखी सोहळा, या पालखीचं सध्या म्हणजे हे दुसरं वर्ष आहे आणि सोबत जे साई भक्त जे जात आहे सोबत जवळपास 35-40 साई भक्त सोबत चालले आहे. आणि याच्या आधी हीच पालखी जी होती आधी अमरावतीवरून राजापेठवरून निघत होती. त्या पालखीले ते मानाची पालखी पायदळवर होती ती त्यावेळेस आपण चालू केली होती 12/12/2011ला चालू केली होती. तर काही कारणासह काय झालं, आता सर्व साई भक्त कोणी बाहेरगावी चालले गेले, कोणी पुण्याला नोकरी वगैरे, त्यामुळे ते पालखीचं काही आयोजन नव्हतं. तेच पालखी मग आपण पुन्हा साई भक्त शुभम मार्वे म्हणून आहे हे वारी प्रमुख आहे, तर यांच्या नेतृत्वात सध्या ही पालखी निघत आहे. हे पालखी सुरुवात कुठून होते? आणि पालखीची सुरुवात ही तिलक नगर जुनी वस्ती बडनेरा तिथून पालखी सुरुवात होते. आणि आता हे पालखीचं आता सध्या दुपारचं जेवण इथे लड्डा प्लॉट आहे, पवन भाऊ सोळंके यांच्याकडे दुपारचं जेवण आहे आणि मुक्कामी आता ही लोणी राहणार आहे. आणि पालखी ही 29 तारखेला शिर्डीला पोहोचणार आहे पालखी निवारामध्ये. आणि 1 तारखेला बडनेरा जुनी वस्ती माताफेल परिसरातून निघालेल्या या पदयात्रेत साई भक्तांना छोटू मेश्राम यांच्यातर्फे चहा व अल्पोहाराचे वाटप करण्यात आले. या प्रसंगी प्रहारचे उमेश मेश्राम व मित्रमंडळांनी
साई पालखीचे दर्शन घेऊन साई भक्तांना शुभेच्छा दिल्यात. तर यवतमाळ रोडवरील गजानन महाराज मंदिरात पवन सोळंके व मित्र परिवारतर्फे दुपारचे जेवण देण्यात आले. या पदयात्रेत महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरवर्षीप्रमाणे यंदाही तारामाता मित्रमंडळ आणि श्री साईश्वत मित्रमंडळ किरणनगर यांच्या संयुक्त विद्यमानाने साई ध्वज पदयात्रा मित्रमंडळ समिती यांच्यामार्फत दरवर्षीप्रमाणे यंदाही श्री क्षेत्र शिर्डीकरता पदयात्रा सोहळा आज निघालेला आहे. ही जी पालखी आहे ही मानाची पालखी आहे शिर्डी संस्थान दरबारी. कारण या पालखीचा मान राजापेठ संस्थानला तारामाता मित्रमंडळाला मिळालेला आहे. श्री साई म्हणजे शिर्डी संस्थान तो मान राखून आज इथचं जे साईभक्त आहे बडनेरचे हे मान राखून हा जो पालखी सोहळा हा नित्यनेमाने करत आहे. हा पालखी सोहळा आज 12 डिसेंबरला निघून दिनांक 29 तारखेला शिर्डी संस्थान या ठिकाणी पोहोचत आहे. आणि या पदयात्रेदरम्यान भरपूर साई भक्त मिळतात आणि भरपूर पदयात्री या पालखीला जोडतात. ही एक यातली विशेष बाब आहे. अकोला जिल्ह्यातील अकोट व तेल्हारा तालुक्यातील जल जीवन मिशनच्या कामात भ्रष्टाचार झाल्याचा आता आरोप करण्यात येत आहे. 97 गावे प्रादेशिक पाणी पुरवठा योजना भ्रष्टाचाराच्या विळखात येत असून प्रत्येक गावातून भ्रष्टाचाराच्या तक्रारी वाढल्या आहेत. संबंधित इंजिनियर व अधिकारी यांचे साठे लोटे असल्याचे स्पष्ट करून आता अधिकारी व ठेकेदारावर कारवाई करण्याची मागणी येथील ग्रामस्थ करीत आहेत. जीवन प्राधिकरण विभाग अकोला यांच्या अधिनियम 97 गावी प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेची अकोट व तेल्हारा तालुक्यातील सर्व गावांमध्ये स्वच्छ पाणी पुरवठा या उद्देशातून गावांतर्गत पाईपलाईन व उंच पाण्याच्या टाक्या उभारणीची कामे मोठ्या प्रमाणात चालू आहेत. दोन्ही तालुक्यात सुरू असलेल्या कामांमध्ये मोठा भ्रष्टाचार असल्याची प्रत्येक गावामध्ये सुजाण नागरिक चर्चा करीत आहेत व मोठ्या प्रमाणात तक्रारी सुद्धा होत आहेत. सोळंके हे माझ्या गावात हे टाकीचं काम चालू आहे. मी माझ्या शेतात जात असताना हे काम पाहिलं. हे वरचे 4ही कॉलम तिरपे झालेले आहेत याचे. याचे उदय भाऊजवळ मी जाऊन तिथं जाऊन उदय भाऊजवळ म्हणजे उदय भाऊ सोबत जाऊन कंप्लेंट केली. या 97 खेडी पाणी पुरवठा योजनेचं जर असं भ्रष्टाचारी काम असलं याच्यावर कुठं आळा बसला पाहिजे आपल्याला. याच्यासाठी या कामाची स्थगिती करून हे काम बंद करण्यात यावं आणि या भ्रष्टाचारी लोकांवर कारवाई करण्यात यावी ही माझी आग्रहाची विनंती आहे. 1,95,000 लिटर क्षमतेची मुख्य संतुलन पाण्याची टाकी उभारण्यात येत असून या टाकीच्या माध्यमातून परिसरातील सर्व गावांमध्ये पाणी पुरवठा करण्यात येणार आहे. मुख्य संतुलन पाण्याची टाकी बांधकामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार आहे. मल्टी अर्बन इन्फ्रा या कंपनीच्या माध्यमातून तालुक्यात सुरू असलेल्या कामांमध्ये मोठी अनियमित भ्रष्टाचार असून या भ्रष्टाचाराची तपासणी नाबार्ड कन्सल्टन्सी सर्व्हिसेस पुणे यांच्या मार्फत झाली असून त्यांच्या अहवालात सुरू असलेल्या कामांवर गंभीर आक्षेप घेण्यात आले आहेत. मी आर्य इंगळे, उपविभागीय अभियंता, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, उपविभाग अकोट. कोपोर्टेड 97 खेडी प्रादेशिक पाणी पुरवठ्याचे काम चालू असून बोर्डी येथील MBRचे काम सुरू असून त्यातील सेकंड ब्रेकच्या वरील जो कॉलम आहे 1 मीटरचा त्याच्यामध्ये जवळपास 7-8 MMचा थोडा फरक आल्यामुळे आपण तो संबंधित कंट्रोलला तो तोडण्यास सांगितला आणि त्यांनी तोडणं सुरू केलं आहे. बाकी कामाची क्वालिटी व्यवस्थित आहे. 6 ते 7 गावातील पाणीच्या टाक्यांचे स्ट्रक्चर ऑडिट व NDT टेस्ट करणे गरजेचे आहे. गावांतर्गत पाईपलाईन, पाण्याच्या टाक्या, जलशुद्धीकरण प्रकल्प यामध्ये मोठा भ्रष्टाचार असून हे काम अशाच पद्धतीने चालू राहिल्यास तालुक्यातील जनतेला कधी स्वच्छ पाणी मिळणार नाही. तालुक्यात बोर्डी गावातला हा MBR आहे. 1,93,000 लिटर जल क्षमतेचा पाण्याच्या टाकीचा. या परिसरातल्या सगळ्या गावाला या टाकीतून पाणी पुरवठा होऊन राहिला. आता ही योजना 97 खेडी पाणी पुरवठा योजना अत्यंत भ्रष्टाचाराची परिपूर्ण आहे. या योजनेत महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे अधिकारी, या कंपनीचे लोक आणि या कंपनीचे क्वालिटी इंजिनियर, या कंपनीचं या कामाबद्दलचं सुपरविजन अतिशय निकृष्ट आहे. आणि या कामाचा एवढा भ्रष्टाचार अकोट तालुक्यात नव्हे तर अकोला जिल्ह्यात कोणत्या योजनेत होत नाही. आता या टाकीचे सोळंके भाऊनं सांगितल्यानुसार आम्ही सोमवारी तक्रार केली
आणि या टाकीचे वरचे कॉलम पडून राहिले. जर हे टाकी बांधायच्या पहिले जर अशी अवस्था आहे याची, तर याच्यात पाणी भरल्यावर या टाकीत खरंच पाणी राहील काय साठवणूक, असा प्रश्नचिन्ह निर्माण झालं. आणि या भ्रष्टाचारावर तात्काळ कारवाई करण्याची गरज आहे. आणि माझं तर म्हणणं आहे की या भ्रष्टाचारात महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे अधीक्षक अभियंतापासून तर खालच्या उपअभियंत्यापर्यंत सगळे अधिकारी सामील आहेत. आणि हे काम माननीय माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वाकांक्षी योजनेतून होत आहे. आणि या कामात हा भ्रष्टाचार जो होत आहे याले तात्काळ पूर्ण तालुक्यात आळा घालणं गरजेचं आहे. आणि या टाकीसोबतच बाकीच्या राहिलेल्याही 20 टाकीचं स्ट्रक्चरल ऑडिट झालं आहे. त्याचा ऑडिट रिपोर्ट लवकरात लवकर जनतेच्या पुढे येऊन तात्काळ या भ्रष्टाचारावर कारवाई व्हावी, हे सगळे खराब कामं तोडावे आणि हे अधिकारी कुठंतरी सस्पेंड व्हावे, हीच मागणी माझी याद्वारे मी सर्वांसमोर करत आहो. मी रमेश शांताराम राऊत, बोर्डी गावचा सदस्य ग्रामपंचायतचे. मी शेतातून येताना आमच्या ज्या नवीन टाकीचे बांधकाम आहे वरचे, तर मला असं दिसलं ते की बा ते डोलताना जशी हवा लागते तसं डोलत होते ते पिल्लर. जर कदाचित पडले आणि कोणाचा जीव जर गेला तर शासनानं याची जोखमदारी घ्यायची आणि मोठ्यात मोठी कारवाई करायची. आणि या टाकीचा भ्रष्टाचार हा कसा चालला, हे बांधकाम कसं होऊन राहिलं, हे शासनानं पाहावं. घर का सारा फर्नीचर दीमको और सीलन से बस 1 साल में खराब हो गया है, कोई बात नहीं. अब आपके घर की खूबसूरती बढ़ाने के लिए अम्बा मॉड्यूलर लाया है डेकोर प्लास्ट से निर्मित यूपीवीसी मटेरियल में घर के सभी फर्नीचर, वो भी जल रोधक, दीमक प्रूफ, गुणवत्ता पूर्ण, अग्निरोधी, पर्यावरण के अनुकूल, किफायती और 17 साल के वारंटी के साथ. मॉड्यूलर किचन, वार्डरोब, बेड, मंदिर, अलमारी, टीवी यूनिट, स्टडी टेबल, स्लाइडिंग अलमारी, ऑफिस फर्नीचर और अन्य सभी अब बनाइए आपके हिसाब से. फ्री विजिट और फर्नीचर डिजाइन के लिए आज ही विजिट करें अम्बा मॉड्यूलर, गोंड बाबा मंदिर के पास, MIDC से दस्तूर नगर रोड, अमरावती. डेकोर प्लास्ट के साथ एक कदम आगे. मकर संक्रांती उत्सवात नागपूर शहरात नायलॉन या मांजाचा वापर होऊ नये याकरिता नागपूर शहर आता सतर्क झाले आहेत. अशातच नागपूर गुन्हे शाखा युनिट क्रमांक 5च्या पथकाने एका महिलेच्या घरात धाड टाकून तब्बल लाखो रुपयाच्या वर किमतीच्या नायलॉन मांजा जप्त केला आहे. मकर संक्रांती उत्सव काही दिवसांनी भारत देशात सर्वत्र मोठ्या उत्सवात साजरा केला जाणार आहे. विदर्भातील नागपूर शहरात याच उत्सवात पतंग उडवण्याचा मोठा नांद असतो. मात्र हल्ली पतंग उडवण्याकरिता अनेक ठिकाणी जीव घेणाऱ्या नायलॉन मांजाचा सर्रासपणे वापर केल्याचे दिसून येत आहेत. याच नायलॉन मांजाने अनेकांचा याआधी बळी सुद्धा गेला. अशात आता नागपूर पोलीस सतर्क झाले असून ठिकठिकाणी पोलिसांचे धाड सत्र राबवित आहेत. या दरम्यान आता पुन्हा 11 डिसेंबरच्या संध्याकाळच्या सुमारास नागपूर गुन्हे शाखा युनिट 5च्या पथकाने हुडकेश्वर पोलीस स्टेशनच्या हद्दीत छापा टाकला. दिघोरी परिसरातील आनंद आश्रम मार्गावर राहणाऱ्या एका महिलेच्या घरातून नायलॉन मांजाची ऐकून 103 चक्री प्रत्येकी 1500 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. 1,54,000 रुपये 500 रुपयाचा नायलॉन मांजाचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. या कारवाईत महिलेविरुद्ध कलम 5(15) पर्यावरण संरक्षण अधिनियम सह कलम 223 अंतर्गत हुडकेश्वर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला. गेल्या 11 सप्टेंबरच्या दिवशी नागपूर शहरातील हुडकेश्वर पोलीस स्टेशनच्या हद्दीत असलेल्या एका इमारतीत अज्ञात 5 दरोडेखोरांनी दरोडा टाकला होता. घडलेला प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाला होता. पोलिसांनी तांत्रिक पद्धतीने तपास करून अखेर 5ही जणांना ताब्यात घेतले. आरोपीकडून देशी बनावटी पिस्तूलसह दरोड्यात वापरला गेलेला ऐवज सुद्धा पोलिसांनी जप्त केला. नागपूर शहरातील हुडकेश्वर ते वाठोडा रिंग रोडवर असलेल्या नवीन सुभेदार ठवरे कॉलनीतील गेल्या 11 सप्टेंबरच्या दिवशी अज्ञात दरोडेखोरांनी एका इमारतीत प्रवेश करून दरोडा टाकला होता. याच घटनेची तक्रार हुडकेश्वर पोलीस स्टेशन येथे दाखल करण्यात आली असून अज्ञात आरोपी विरुद्ध हुडकेश्वर पोलिसांनी कलम 310(4), 310(5), 281, 125(ब) सह कलम 184 आर्म ऍक्ट अंतर्गत गुन्हे दाखल केले होते. पोलिसांनी या घटनेचा तांत्रिक पद्धतीने शोध घेतला
आरोपींनी घरात प्रवेश करण्यापूर्वी तोंडाला मास्क व डोक्यावर टोपी घालून आतमध्ये प्रवेश केल्याचे तेथील इमारतीत असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले होते. याचीच पोलिसांनी सखोल पाहणी करून आरोपीच्या दिशेने आपला मोर्चा वळविला. अखेर 11 डिसेंबरच्या दिवशी पोलिसांनी 5 आरोपींना या प्रकरणात ताब्यात घेतले. आरोपी अमूल सतीश वालदे, अतुल हिरालाल वर्मा, रोहित तोतन घोष, छत्रदेव सिंग, तेज बहादूर सिंग यासोबतच अनिल लीलाचंद सरजार या 5 जणांना ताब्यात घेतले. पोलिसांनी आरोपीकडून 50,000 रुपये किमतीची देशी बनावटी पिस्तूल, 2 जिवंत कारतूस, 10,000 रुपयाचा मोबाईलसह एक चाकू, मिरची पूड, दोरी, पेचकस असा मुद्देमाल जप्त केला आहे. मी DCP झोन 4 माझे एक पोलीस स्टेशन हुडकेश्वरमध्ये 6 डिसेंबर पहाटे 3:30 आणि 4:30 दरमियान एक टीम ऑफ डकैती डालने वाले आरोपी मिले थे हमारे पेट्रोलिंग DB टीम को. वो उसमें से आरोपी का नाम है अमूल वालदे, रोहित घोष, अतुल वर्मा, छत्रदेव सिंग एंड एक जख्मी आरोपी पण आहे आदेश मेश्राम जो अभी हॉस्पिटल में एडमिटेड है. सो ये 5 आरोपी को ताब्यात घेण्यात आली एंड उनको पकड़ने के लिए एक चेज भी हुआ था मोटरसाइकिल में जिसमें वो इंजर्ड हुए थे 2 आरोपी रोहित घोष एंड आदेश मेश्राम. उनके पास हमको साहित्य मिला था जो अपने प्रिपरेशन ऑफ डकैती में हमने दाखिल किया गुना 854/2024 अंडर सेक्शन 310 पोर्ट कलम 4, 310 पोर्ट कलम 5 विथ 325 एंड इतर कलम. सो हमको उनके बैग से एक फायर आर्म भी मिला जिसके मैगजीन में 2 राउंड्स एंड बैग में 2 लाइव राउंड्स मिले एंड लोखंडी चाकू आणि तलवार, मोबाइल फोन्स, सर्जिकल मास्क, सर्जिकल ग्लव्स एंड 3 वॉकी टॉकी पण भेटलेला आहे. तो इंटरोगेशन के दरमियान आम्हाला कळला की नागपूर सिटीमध्ये एक अनिल सर्जरे नाम के जो रिकॉर्ड वरती क्रिमिनल है कपिल नगर एरिया का, उसने टिप दिया था रेवा के 2 आरोपी अतुल वर्मा एंड छत्रदेव सिंह को की अपने हुडकेश्वर एरिया में एक वेल्दी बिजनेसमैन आहे, त्यांच्याकडे इतने वेल्थ है जो हमको मिल सकता है. प्रॉपर प्लानिंग रखी एंड प्रोबेबल अबडक्शन विथ एक्सटॉर्शन या फिर घर पे दरोड़ा करने पे हमको ये मिल सकता है वेल्थ या बूटी. तो उन लोगों ने रेवा मध्य प्रदेश से नागपुर पहुंचे थे ऑन 30 नवंबर और एक जगह पे मुक्काम किए हैं. वहाँ 1 डिसेंबर से लेके 5 डिसेंबर तक उन्होंने रेकी किया ये अपने हुडकेश्वर एरिया में एंड ऑन 6 डिसेंबर उनका एक अटेम्प्ट किया विच हैज़ बीन प्रिवेंटेड थैंक्स टू अपने पुलिस स्टेशन हुडकेश्वर DB टीम का पेट्रोलिंग टाइम. उन्होंने संशयित व्यक्ति अमूल वालदे को बाइक पे देखा जो वॉच रखने के लिए रोड पे खड़ा था अकेले और उसका बाकी जो मेंबर्स थे छत्रदेव सिंह, रोहित घोष, अतुल वर्मा एंड आदेश ये अंदर गए थे गली के अंदर, आदेश मेश्राम. सो उस समय अमूल वालदे को ताब्यात लिया एंड बाइक चेस किया. बाइक चेस में 4 लोगों को पकड़ा, उसमें से 2 इंजर्ड है तो उनको हॉस्पिटल में दाखिल किया. नाउ ये जो फायर आर्म्स एंड वॉकी टॉकीज जो थोड़ा एडवांस्ड वेपन एंड इंस्ट्रूमेंट्स है वो कहाँ से सप्लाई हुआ, मध्य प्रदेश से लिया या महाराष्ट्र में ही परचेस किया, किसने सप्लाई किया, तो फॉरवर्ड एंड बैकवर्ड लिंकेजेस क्या है ये सब पे अभी अपना इंटरोगेशन आता पर्यंत चालू है. हमको पुलिस कस्टडी और अभी लेना है फॉर फर्दर इन्वेस्टिगेशन. और इंटरोगेशन में हमको ये भी मालूम पड़ा कि लक्ष्मी नगर एरिया जो हमारे जोन से बाहर है वहाँ पे भी उन्होंने नवंबर महीने में ऐसे ही एक ट्रिप किया था रेवा मध्य प्रदेश से अतुल वर्मा एंड KD छत्रदेव सिंह अनिल सर्जरे के टिप पे और वहाँ पे भी एक कोई वेल्दी पर्सन के आसपास रेकी किया और एक अटेम्प्ट किया जिसका फुटेज उधर मिला है
एंड उस पे भी इंटरोगेशन चालू है थ्रू क्राइम यूनिट ऑफ नागपुर सिटी पुलिस. सो हमारे सीनियर्स के गाइडेंस में सीपी सर, जॉइंट सीपी सर एंड एडिशनल सीपी सर्स हम फर्दर इन्वेस्टिगेशन पे जोर डाल रहे हैं सो दैट इनका जितना भी पूरा टीम है मध्य प्रदेश महाराष्ट्र का क्रिमिनल लिंकेजेस है उसको पूरा डिस्कवर करके उनको ये गुने में हम ऐड करने वाले हैं. रेवा के आरोपी जैसे अतुल वर्मा है, उनका प्रीवियस रिकॉर्ड है. वो ऑलरेडी ऐसे एक वहाँ पे बिजनेसमैन को किडनैप किया है. उनका उसमें जेल पीरियड भी काटे. अभी रिसेंटली वो जेल से बाहर आए हैं और यूज़ हुआ है गुना में, जिसमें वो हमारे सामान अभी देखा जाए तो उनका ग्लव्स है, सर्जिकल मास्क है एंड नाइलॉन डोरी वगैरह मिला है. सो हो सकता है कि अर्ली मॉर्निंग आवर्स में वो 2 व्हीलर से कहीं और एक 4 व्हीलर रखा हो. वी आर स्टिल इंटरोगेटिंग. जहाँ पे किडनैप हो सकता है या फिर दरोड़ा भी हो सकता था. नहीं, इनके पास नहीं था. डिस्क्लोज नहीं कर सकते हैं क्योंकि वहाँ का हमको एविडेंस कॉम्प्रोमाइज नहीं करना है. वो यस एक बाइक का इंफॉर्मेशन है, इन्हीं का है, बट वो फाइनेंस से लिया है. सो कहाँ से विच वी आर स्टिल इंट्रोगेटिंग कि ये फाइनेंस करने पे दूसरा बाइक मिला है या वो चोरी का है, विच इज स्टिल अंडर इंट्रोगेशन. कई संगीन गुने दाखिल होते हुए भी एक बदमाश ने अपने ही इलाके में देर रात 3 वाहन को आग के हवाले कर दिया. वही पुलिस स्टेशन जाकर खुद वारदात की कबूली भी दी. ये संगीन घटना नागपुर शहर के वाड़ी पुलिस थाना के क्षेत्र के कंट्रोल वाड़ी परिसर में बुधवार के दिन हुई. नागपुर शहर के वाड़ी पुलिस थाने के अंतर्गत बुधवार के रात कुख्यात बदमाश, जिसकी हाल ही में तड़ीपारी खत्म हुई थी, उसने उसके ही पड़ोसी के वाहन जलाने से परिसर में काफी हड़कंप मचा हुआ है. मिली जानकारी के अनुसार कंट्रोल वाड़ी निवासी सुरेंद्र पांडुरंग गजबी, उम्र 46, ये करीब 50 साल से चावला कॉम्प्लेक्स के पीछे खुद के घर में परिवार के साथ रह रहे हैं. करीब 4 किराएदार परिवार वहां भी रहते हैं. शिकायतकर्ता सुरेंद्र के घर के पीछे आरोपी स्वयंवर उर्फ सेंट्री मानेवराव, उम्र 32, ये अपने परिवार के साथ रहता है. बता दें कि आरोपी सेंट्री मानेराव ये बदमाशी में शुरुआती से ही सक्रिय है. आरोपी सेंट्री कई बार जेल भी रवाना हुआ है. शिकायतकर्ता सुरेंद्र गजभिये के पिता, मां और पत्नी के साथ 2 बेटी है, जिसमें 12 साल की लड़की और 2.5 साल की लड़की है. आरोपी सेंट्री ये जेल से छूटने के आने के बाद हर रोज अपने असामाजिक तत्वों वाले मित्रों के साथ बस्ती के पीपल के झाड़ के नीचे बैठकर शराब और गांजा पिलाता था, जिससे शिकायतकर्ता सुरेंद्र की पत्नी नीलिमा सुरेंद्र गजभिये, इनकी बेटी छोटे होने के कारण गलत परिणाम नहीं पड़ना चाहिए, इस बात की तकलीफ थी. जिस बात का आरोपी सेंट्री को गुस्सा आया, उसने परिवार को तथा शिकायतकर्ता की पत्नी नीलिमा को परेशान करना शुरू किया. माझे पूर्ण नाव नीलिमा सुरेंद्र गजबी आहे. मी वाडी येथे राहते. घराच्या मागे एक स्वयंवर मानेराव म्हणून एक मुलगा आहे. तो सतत त्रास द्यायचा, तर आम्ही इग्नोर करायचे. आणि तो सेंट्रल जेल वगैरे पास करून आला. नंतर झोपडपट्टीच्या 10 मुलांना घेऊन तो रोज पिंपळाच्या झाडाखाली शिवागाडी करत आणि चिलम प्यायचा. तर आम्ही तेव्हा पण नाही म्हटलं, पण मला 2.5 वर्षाची एक मुलगी आहे, ती त्याच्या शिवा शिकली आणि ती घरामध्ये शिवा देत होती. तर मी म्हटलं की संटी इथं बसूच नको, कारण की माझी मुलगी तुझ्या शिवा देत आहे. बस माझे एवढंच बोलणं झालं. म्हणजे त्याला समजवता. मी त्याच्या आईला पण समजवली, पण त्याच्या आईने पण त्याला समजवलं नाही. आणि तो रोज जबरदस्तीने की यांनी मला हटकलं काहून, आणि मनाच्या की वस्तीतून तुम्हालाच त्रास होते का, कोणी बोलले नाही, तुम्हीच का बरं बोलता. तर मी पण अगोदर नव्हती बोलत, कारण मला त्रास नव्हता. माझी मुलगी मोठी होती, पण आता मला एक छोटी मुलगी आहे, ते त्याच्या गलत मार्गावर चालत होती, म्हणून मी बोलली. तर 8-10 दिवस तो शांत राहिला. नंतर तो नशा करून आला आणि घरासमोर एक दिवस पोळ्याच्या दिवशी, पोळ्याच्या पाडव्याला चाकू घेऊन डायरेक्ट घरी आला आणि म्हणाला की बाहेर निघा, आम्ही तुमच्या मर्डर करायला आलो. पोले के दिन आरोपी सेंट्री ने परिवार के ऊपर चाकू निकाला था, जिसकी शिकायत वाड़ी पुलिस को भी दी थी, परंतु बार बार आरोपी सेंट्री के रवैया तथा बदमाशी से पुलिस भी परेशान होने की जानकारी है.
बता दें कि आरोपी सेंट्री के ऊपर 6-7 मामले दर्ज है, जिसमें बॉडी ऑफेंस के साथ साथ आर्म एक्ट के गंभीर मामले भी दर्ज है। कई बार पुलिस ने तथा लोगों ने सेंट्री के हाथ में तलवार लेकर घूमते देखा, फिर भी कठोर कार्रवाई नहीं होने से भी नागरिक परेशान है। पुराने विवाद को चलते आरोपी सेंट्री को परिवार के प्रति गुस्सा था। हमेशा की तरह बुधवार के भी दिन आरोपी सेंट्री शराब तथा गांजा पिया और बुधवार की रात 8 बजे के दौरान परिवारजनों के सताने की शिकायत घर बाहर पहुंचा। उस समय रात हो चुकी थी। पुलिस को सूचना मिलते ही पुलिस मौके पर पहुंची थी। फिर भी हमेशा के होने के कारण पुलिस ने आरोपी के खिलाफ कुछ खास निर्णय नहीं लिया और पुलिस वहां से सेंट्री को बताकर निकल गई। उसके बाद आरोपी सेंट्री ने जाकर डबकी में पेट्रोल भर के लाया। पेट्रोल का छिड़काव गाड़ी पर किया, जिसमें इंडिका कार और 2 टू व्हीलर एक्टिवा का समावेश है। आरोपी सेंट्री ने पेट्रोल छिड़कते ही सभी तरफ आग लग गई, जिससे घर के परिजन और किराएदार निकालकर बाहर आए। उन्होंने देखा कि पूरी गाड़ियां तहस नहस हुई है। इस वारदात में सीसीटीवी में मामला कैद न हो, इसलिए सीसीटीवी कैमरा को भी तबाह किया गया था। आग की कई लपटें घर की दूसरी माला तक पहुंच चुकी थी। मला रात्री 1:30 वाजे बाथरूम लागली तर मी उठलो तर आणि येऊन मी झोपलो. म्हणजे मला खेव आली, म्हणजे मिरचे जसे टाकतात चुलीत तसं सारखी खेव आली. मी म्हटलं आता एवढ्या रात्री म्हणजे खेव कायची आहे म्हणून मी पाहिली तर मला त्या खिडकीतून म्हणजे लाल अंगार म्हणजे भपका दिसला. म्हणून मी फटकन दरवाजा खोलली आणि कोणालाच आवाज नाही मारला आणि खाली वाकून पाहिलं तर मस्त अंगार पेटते आपला. म्हणून मी तेवढ्या धुळात निघाली, मला काही दिसत नव्हतं. याच्या घराला गेली आणि थाप मारला, उठा उठा उठा, घर पेटला घर पेटला घर पेटला म्हणून. कोण होतं तिथे अंगार लावणारा? अंगार लावणारच नाही दिसला सर. मला त्या खिडकीतून उजवड दिसला. खिडकी खुली राहते ना, तर मी बाथरूम कडून आली आणि मला खेव आली. तर मी म्हटलं एवढ्या रात्री खेव कशाची आहे म्हणून मी आधी आपल्या सिलेंडरकडे गेली. तर जर सिलेंडर चालू असेल तर सिलेंडर चालू नव्हता, सिलेंडर बंद होता. आणि मग मी पाहतो इकडे तिकडे हा उजवड कशाचा आहे लाल अंगार. तर म्हणून मग मी दरवाजा पटकन खोलली. म्हणजे हे डीपी पेटली 1-2 वेळ, तर मी हे डीपी हो म्हटलं. आणि मग खाली वाकून पाहिली इथंच आपल्या इथं, तर मला वाटलं का हा गोडाऊन पेटत आहे आपला. आरोपी सेंट्री ने मामले के समय पेट्रोल का उपयोग किया। दरअसल ये मामला बुधवार की रात 8 से 9 बजे के करीब था। गुरुवार के दोपहर तक मामले में कोई परिवर्तन नहीं आया, पंचनामा नहीं हुआ और कार्रवाई नहीं होने के आक्रोश परिवारजनों ने किया है। गुरुवार की दोपहर 4 बजे तक मामला दर्ज होने का था, जबकि परिवारजन और शिकायतकर्ता सुरेंद्र गजबिये देर रात से सुबह तक थाने में बैठे थे। वाड़ी थाने के पुलिस निरीक्षक राजेश तटकरे ने बताया कि हमेशा से ही वाड़ी पुलिस कार्रवाई कर रही है। मी बाहेर काम करत होतो तर 8 वाजता रात्री संटी मानेराव हा चाकून घेऊन फिरत होता. माझ्या बायकोने मला फोन केले तर मी तुरंत आलो. पाहिलं तर पोलीसवाले आले होते. पोलीसवाले त्याला पकडण्याचा प्रयत्न केला, तो तिकडून मागून पळून गेला. तर मग आम्ही पोलिसाला चालले गेले. आम्ही झोपून गेलो तर रातच्यानं गाड्याला आग लावून चालला गेला. मग आम्ही पोलीस स्टेशनमध्ये FIR लिहायला गेलो. पोलीस स्टेशनमध्ये आम्ही कंप्लेंट लिहिली. तर तो पोलीस स्टेशनमध्ये आधीच तयार होता, मी गाड्या जळल्या म्हणून. अच्छा. हाँ, तुमच्या तिन्ही गाड्यामध्ये मामा तुम्हारी गाड़ी कैसी है, बच गई क्या बोले. मैं जलाने वाला वो बोले पेट्रोल घर का सारा फर्नीचर दीमकों और सीलन से बस 1 साल में खराब हो गया है. कोई बात नहीं, अब आपके घर की खूबसूरती बढ़ाने के लिए अम्बा मॉड्यूलर लाया है डेकोर प्लास्ट से निर्मित UPVC मटेरियल में घर के सभी फर्नीचर, वो भी जल रोधक, दीमक प्रूफ, गुणवत्ता पूर्ण, अग्निरोधी, पर्यावरण के अनुकूल, किफायती और 17 साल के वारंटी के साथ. मॉड्यूलर किचन, वार्डरोब, बेड, मंदिर, अलमारी, टीवी यूनिट, स्टडी टेबल, स्लाइडिंग अलमारी, ऑफिस फर्नीचर और अन्य सभी अब बनाइए आपके हिसाब से. फ्री विजिट और फर्नीचर डिजाइन के लिए आज ही विजिट करें अम्बा मॉड्यूलर, गोंड बाबा मंदिर के पास, MIDC से दस्तूर नगर रोड, अमरावती. डेकोर प्लास्ट के साथ एक कदम आगे. नागपूर शहरात गोवंशचा ट्रक येत असल्याची गुप्त माहिती मिळताच कळमनाक बीट मार्शल पोलिसांनी तात्काळ छापा टाकला. यात पोलिसांनी चालकाला ताब्यात घेऊन तब्बल 3,35,000 रुपयाचा मुद्देमाल सुद्धा जप्त केला.
या प्रकरणात पोलिसांनी 8 गोवंशला जीवनदान दिले आहेत. परराज्यातून महाराष्ट्राच्या सीमेवरून अनेक मार्गाने गोवंश कटाईकरिता नागपूर शहरात दाखल होताना दिसून येत आहेत. अशातच पोलीस सुद्धा तेवढेच सतर्क असल्याचे सुद्धा दिसून येत आहेत. असाच गोवंश ट्रक नागपूर शहरात येत असल्याची गुप्त माहिती मिळताच कळमना बीट मार्शल पोलिसांनी छापा टाकून MH31 FC 2489 क्रमांकाचा टाटा यस वाहन ताब्यात घेतले. या वाहनाचे चालक आरोपी ऋतिक गणपत चौधरी याला ताब्यात घेण्यात आले. पोलिसांनी टाटा यस वाहनातील 8 गोवंशला जीवनदान दिले. टाटा यस वाहनासह एकूण 3,35,000 रुपयाचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. वाहन चालकाची कसून विचारणा केली असता मी रोजंदारीने चालक म्हणून आलो असल्याचे त्यांनी पोलिसांकडे स्पष्ट केले आहेत. अशात टाटा यस वाहन चालकाविरुद्ध गुन्हे दाखल करून गोवंश कोणी पाठवला, कोठे जाणार होता, त्याचा मालक कोण आहेत याच्या तपासात आता पोलीस लागले आहेत. कल हमारे बीट मार्शल को एक जानकारी मिली थी कि पेट्रोलिंग दरमियान का एक संशयास्पद वाहन आ रहा है और उसमें गोवंश है. इस जानकारी के आधार पर एक बोलेरो गाड़ी को रुकाया गया भीर गांव के पास में. वो गाड़ी में हमको करीबन 8 जानवर मिले हैं. उनकी कुल कीमत है 35,000 के. और एक टाटा यस गाड़ी भी मिली. टाटा यस गाड़ी की कीमत है 3 लाख रुपए की. वो वहाँ से जो जहाँ से भी लाया है गोवंश, ये कहाँ से लाया, उसने किसको बेचने वाला था, किसी कटाई के देने वाला था, इसके बारे में अभी अधिक जानकारी ले रहे हैं. आरोपी ने इतने बताया कि मैं 500 रुपये के रोजंदारी पे काम पे आया था ड्राइवर करके, और ये जानवर मैं लेके जा रहा था. अभी आगे कहाँ लेके जा रहा था ये मुझे मालूम नहीं था. मैं नागपुर तक लेकर आ गया, इतनी अपने को जानकारी मिली है. लेकिन उसके बाकी के अधिक जानकारी ले रहे हैं. जिसने ये गाड़ी दी थी और जिसने गाड़ी में ये जानवर बैठा के दिए थे उसके बारे में हमको मालूमात मिल गई है. उसको हम जल्द ही अटक करेंगे. पकड़े गए जो मिला है आरोपी का नाम है ऋतिक गणपत चौधरी करके है. ये मूलकरण नागतरोली तहसील भिवापुर का रहने वाला है और भिवापुर से ही ये जानवर लेके आ रहा था. और कुल मिलाकर हमने 3,35,000 रुपये का मुद्देमाल हस्तगत किया गया है. और 8 जानवर को हमने जीवनदान दे के वो सभी को गोरक्षण में सुरक्षित स्थल पर उनको भेजा गया है. मंदिरात असलेल्या चांदीचा मुकुटसह दानपेटी फोडून त्यातील रक्कम चोरी करण्याच्या प्रयत्नात असलेल्या चोरट्याचा प्लॅन फसला. दर्शनाला मंदिरात आलेल्या भाविकांच्या सतर्कतेने तात्काळ चोरट्याने पळ काढला. ही खळबळजनक घटना 12 डिसेंबरच्या सकाळी बडनेरा येथील बारीपुरा परिसरात घडली. बडनेरा पोलीस तात्काळ दाखल होऊन अज्ञात चोरट्याच्या शोधात आता लागले आहेत. 12 डिसेंबरचा दिवस, वेळ सकाळची. नित्यनियमाने भाविक मंदिरात दर्शनाला आले, मात्र मंदिरात भाविक आल्याचे कळताच अज्ञात चोरट्याने फोडलेली दानपेटीतील रक्कम सोडून तात्काळ पलायन केले. ही खळबळजनक घटना बडनेरा शहरातील बारीपुरा येथील मंदिरात घडली. बारीपुरा परिसरात अवधूत देवस्थान असून दररोज येथे अवधूत महाराजांच्या दर्शनाला सकाळ संध्याकाळ भाविकांची मोठी रेलचेल असते. मात्र 12 डिसेंबरच्या पहाटे या मंदिरात अज्ञात चोरट्याने प्रवेश करीत येथील दानपेटी फोडली. सोबतच त्याने चांदीचा मुकुट सुद्धा काढला. दानपेटी अनेक दिवसापासून उघडली नसल्याने हजारो रुपये जमा झाले होते. या दरम्यान काढलेली रक्कम सोबत घेऊन जाणाऱ्या बेतात असणाऱ्या चोरटा अचानक त्याला दर्शनाला आलेल्या भाविकावर त्याचे लक्ष गेले. त्यामुळेच आपली चोरी लक्षात येऊन आपण पकडले जाणार या भीतीपोटी त्याने तात्काळ मंदिरातून पळ काढला. याच दरम्यान भाविकांच्या सतर्कतेने मंदिरात होणारी मोठी चोरी थोडक्यात बचावली. या घटनेची माहिती बडनेरा पोलिसांना समजतात त्यांनी तात्काळ घटनास्थळाकडे धाव घेतली. मंदिरा परिसरामध्ये पंचनामा सुद्धा केला. यावेळी अज्ञात चोरट्या विरुद्ध पोलिसांनी गुन्हे दाखल करून पोलीस आता अज्ञात चोरट्याच्या शोधात लागले आहेत. नागपूर शहरातील रेड लाईट एरिया समजल्या जाणाऱ्या गंगा जमुना परिसरात एका अज्ञात इसमाचा मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. याचीच माहिती मिळताच लखलगंज पोलिसांनी धाव घेऊन अज्ञात मृतक कोण याच्या तपासात आता पोलीस लागले आहेत. परिसरात पोलिसांनी तपास कामाला सुद्धा सुरुवात केली आहे. नागपुरातील गंगा जमुना ही वारांगणांची वस्ती आणि रेड लाईट एरिया म्हणून अनेक वर्षापासून ओळखली जाते.
याच परिसरात 13 डिसेंबरला दुपारी 3:30 वाजताच्या दरम्यान अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. सकाळी नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती. गंगा जमुना रेड लाईट परिसरात दररोज मोठी वर्दळ असल्याने अज्ञाताचा मृत्यू कसा झाला याची चर्चा होताना येथे दिसून आली. घटनेची माहिती लखलगंज पोलिसांना मिळताच लखलगंज पोलीस तात्काळ दाखल झाले. त्यांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनाकरिता पाठवण्यात आला. हा अकस्मात मृत्यू आहे की घातपात या संबंधीचा पुढील तपास लखलगंज पोलीस करीत आहेत. हा मृतदेह कोणाचा याचाही शोध आता पोलीस घेत आहेत.